नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल रव्याची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग बर्फी बनवायला सुरुवात करूया। तर बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धा कप तूप टाकून घ्यायचे आहे। यापैकी 2 चमचे तूप आपल्याला बाकी ठेवायचे आहे, ते आपण पुढे वापरणार आहोत। आता आपल्याला यामध्ये 1 कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। आणि हा रवा आपल्याला सतत परतत छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। हा रवा आपल्याला लो फ्लेमवर सतत परतत भाजून घ्यायचा आहे, पण याचा रंग बदलू द्यायचा नाही। तर आता इथे आपला रवा भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये दुधावरची साय टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 3 चमचे दुधावरची साय यामध्ये टाकून घेतलेली आहे। यामुळे या बर्फीला खूप छान चव येते आणि ही साय या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी कढईमध्ये 1 कप साखर टाकून घेऊया। तर इथे आपण 1 कप रवा घेतलेला होता, त्यासाठी 1 कप साखर इथे मी घेतलेली आहे। यानंतर 1 कप साखरेसाठी इथे आपल्याला अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला याचा एकतारी पाक बनवायचा नाहीये, तर एकतारी पाकाच्या थोडंसं अलीकडे हा पाक बनवायचा आहे। आता पाक तयार होतोय तोपर्यंत आपल्याला ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे। तर त्याकरता अर्धा चमचा तूप ट्रेमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ते या ट्रेला व्यवस्थित लावून घेऊया। आता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, याला अजून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 मिनिटांनंतर आपण पाक चेक करून पाहूया। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे। आता आपण जो रवा भाजून घेतला होता तो परत आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि इथे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। आणि आता यामध्ये आपण तयार केलेला पाक टाकून घेऊया। आणि आता हे मिश्रण लो फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत बर्फीसाठी लागणारे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण लो फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, मिश्रण घट्टसर व्हायला लागलेलं आहे आणि हे कढईला चिटकत नाहीये। तर आता बर्फीसाठी लागणारे मिश्रण कसे ओळखायचे, तर त्याकरता मिश्रणाचा थोडासा गोळा प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि बोटांनी अशा प्रकारे तो जमा करायचा आहे। जर तो प्लेटला चिटकत नसेल याचा अर्थ आपले मिश्रण बर्फीसाठी तयार आहे। यानंतर आता आपण जे 2 चमचे तूप बाजूला ठेवलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामुळे बर्फीला खूप छान शाईन येते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर आता हे मिश्रण ट्रेमध्ये काढून घेऊया। आणि चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आता मिश्रण सेट झाल्यानंतर यावर सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स येथे वापरू शकता।
आणि हे चमच्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता 5 ते 6 मिनिटं हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आणि आता 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपण बर्फी कट करून घेऊया। तर चाकूच्या सहाय्याने हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कट करून घेत आहे। तर अशा प्रकारे इथे मी बर्फी कट करून घेतलेली आहे। आता आपण बर्फी काढून घेऊया। तर तुम्ही येथे बघू शकता बर्फी अगदी अलगद ट्रे पासून वेगळी होत आहे। आणि बर्फीला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते। तर तुम्ही येथे बघू शकता बर्फीला किती छान टेक्स्चर आलेलं आहे। तर अशा प्रकारे इथे आपली रव्याची बर्फी तयार झालेली आहे। तर या रक्षाबंधनला ही रव्याची बर्फी घरी नक्की करून बघा। आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।